राम राम मंडळी, तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज काय आपण मामाच्या घरून निघालेलो घराकडे, कारण की आपल्याला आज पुन्हा गाठायचं होतं. त्यामुळे म्हटलं निघावं आता लवकरच. सकाळी उठून आवरलं पड दिसताना आपलं निघालो माघारी. वातावरण काय एकदम खतरनाकच झालं हो. गावाकडंच असलं वातावरण बघायला भेटतं, शहरात येतावा हे फ्रेश आणि खट वातावरण ही बघा असतं. असलं निळं शुभ्र असं आकाश, पांढरं ढग, विषयच खोल. त्यात मग काय घरी आल्या गाणाशेट म्हणलं चला चला तर चला. त्यांना नवीन बुलेट घेतलेली आणि आपण घेतली त्याची एफजेड. काय आपण पण आपल्या कामानं चाललेलं लोणंदला जरा. म्हटलं चला मग शेट, मग आम्ही चालवतोय गाडी. म्हणलं जरा पहिली बुलेट चालवली, परत म्हणलं एफजेडच घ्यावे. काय गेलो लोणंदला पण आलतो कामानं. म्हणजे शुभम अगरबत्ती बघा, एक नंबर खतरनाक असं सेंट आणि परफ्यूम सगळ्या गोष्टी, अगरबत्ती म्हणा सगळ्या गोष्टी ते भेटून जातात बघा, मस्त आणि क्वालिटी. नंतर ना शेट म्हणलं आपल्या गाडीचा जरा शूट करायचा आहे, चला. चालतंय म्हणलं चला. वातावरणानं काय विषयच खोल करून टाकलेला आज, त्यामुळं काय एकदम मूड फ्रेश पण होता. काय आलो आपल्या लोकेशनवर डायरेक्ट. कुठं तरी बघावं म्हणले लोकेशन. त्याला म्हणलं आता आपल्याला जिथं झाड असतील तिथं चल म्हणलं. चालतंय म्हणलं चला. एक नंबर असं लोकेशन गावलेलं आपल्याला शूटसाठी. लावल्या दोन्ही हातावर एका साईडला. म्हणलं आता करावं चालू आपला शूट काय आपण केलताच पण त्याचा व्हिडिओ पण बनवला आहे, ते आपण आपल्या इंस्टाच्या पेजवर टाकणार आहे. तिथं जाऊन तुम्ही नक्की बघा. चला काय इथलं पटपण दिसणं आवरतं घेतलं आणि शेटला सोडलं घरी. म्हटलं आता आपण आपले दोनोला घेऊन निघावं घराकडे, कारण विषय खूप झालता हो. कारण की आपल्याला आवरून परत पुन्हा गाठायचं होतं. त्यामुळं काय फायनली आलो. हे आपल्या कॅनॉलचा व्ह्यू बघा इथनं. पाण्याची कमतरताच नाही पाडेगावला कधीच, विषय खोल करून टाकतात. त्यामुळं काय नंतर ना आपलं घरी येऊन बघावं म्हटलं. आता काय कसं काय गाड्यांची कामं चालली ती. काय गाड्यांचं ही काडाफई बसवायचं चाललेलं दाराच्या कडचं चाललं आहे. म्हणलं चांगलं आहे, चालू दे आपलं. आम्ही पण आवरतं घेतो म्हणलं आपलं. त्यात मग आता पप्पांना म्हणलं चला आपलं या मला स्टेशनला सोडून. मग काय आलं फादर पण आपल्याला स्टेशनला सोडून. मग काय बसलेलं वाट बघत, ट्रेन जरा लेट होणार होती. फायनली ट्रेन पण आली. मग काय बसलो निवांतमध्ये पाय पोचलं, कारण की लोकलला गर्दीच नसते व. डेमो आपली फलटण फलटण पुणे. काय फायनली आपण सासवड रोडला उतरलो. ट्रेनला पण बाय बाय केला आणि आपल्या दिवसाला पण इथंच बाय बाय केला. चला भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओत.